नमस्कार, स्वागत आहे आपलं श्री साम्राज्यामध्ये। मी अरुण ठोंबरे। आज आपले या स्टुडिओमध्ये, साम्राज्याच्या स्टुडिओमध्ये आज नाना देशमुख, नाले म्हटले की नाना हे एक समीकरण झालेलं आहे। त्याच्याविषयी नैसर्गिक नाले याविषयी त्यांनी खूप प्रयत्न केले। बदलापूरच्या या नैसर्गिक नाल्याविषयी त्यांनी पहिला व्यक्ती असा आहे की ज्याने याच्यावरची आवाज उठवलेला आहे आणि त्यासाठी त्याविषयी त्यांचं काय म्हणणं आहे आज ते आपल्या स्टुडिओमध्ये येऊन ते आपल्याला सविस्तर सांगणार आहे। नमस्ते बदलापूर। नाना, आपल्याला एक म्हणजे असा प्रश्न आहे की नैसर्गिक नाल्याबद्दल तुम्ही मोठ्या प्रमाणात आवाज उठवलेला आहे आणि त्याबद्दल तुमचं काय मत आहे? नमस्ते बदलापूर। शहरातले जे नदी, नाले, जमिनी आणि डोंगर, तलाव, विहिरी आहेत, हे सगळे बदलापूरच्या नागरिकांचे, त्यांच्यावर नागरिकांचा हक्क आहे। त्याच्यावर शहराच्या प्रशासकाचा किंवा निवडून येणाऱ्या नगराध्यक्षाचा नाही। ते मनाला येईल तशी ते विल्हेवाट लावू शकत नाही, कारण ही आपली संपत्ती आहे आणि ती संपत्ती जपण्याकरता आपण सर्वांनी सलग राहिलं पाहिजे, सजग राहिलं पाहिजे। पण हेच नदी नाले आता त्याच्यावरती अतिक्रमण होत आहे, याबद्दल तुम्ही मोठ्या प्रमाणात आवाज उठवलेला आहे, पण त्याच्यावरती प्रशासन आणि नगरसेवक किंवा निवडून आले नगराध्यक्ष यांनी काय भूमिका घेतली पाहिजे, याबद्दल तुमचं काय मत आहे? खरं तर 30 वर्षापूर्वी 1992 साली ज्यावेळेला 12 ग्रामपंचायती नगर परिषदेमध्ये विलीन झाला, त्यावेळेला 12 ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये क्षेत्रामध्ये वाहणारे सर्व नाले, नद्या आणि सगळे तलाव, विहिरी यांचं क्षेत्र मोजून रेकॉर्डर घेणं आवश्यक होतं, पण तसं त्यावेळेला करण्यात आलं नाहीये आणि 30 वर्षापर्यंत ह्याबाबत कुठलीही कार्यवाही करत नाही। याचाच अर्थ असा आहे की केवळ नदीला आणि खाण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी रेकॉर्डर घेतलेलं नाही। त्याच्यामुळे नदी नाल्यांची जागा आहे ते बिल्डर लोकांना प्रशासनच काढून देतं असं वगैरे झालं आणि त्यांनी अतिक्रमण केलं। प्रशासन त्याविषयी काय करत नाही। मग ज्यांनी प्रशासकांनी आणि नगराध्यक्षांनी रक्षण करायचं तर त्यांनी एका प्रकारेचं भक्षणच चालू केलेलं आहे। त्यामुळे तुमच्या म्हणण्याप्रमाणे या प्रशासनामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं असं दिसतंय। तुम्ही असं पण बोलले की नदी नाले बिल्डरांना अशा प्रकारे देत आहे की जसे आपण केक कापून देतो, याबद्दल तुमचं काय मत? हो, कारण नदी नाल्यांच्या ज्या वेळेला बिल्डिंगला परवानगी दिली जाते तर त्यावेळेला नदीपासून किंवा नाल्यापासून कमीत कमी 20 ते 100 फूट जागा सोडायची असते, पण ही जागा सोडली जात नाही। या संदर्भात मी अनेक वेळा आवाज उठवलेला आहे। उलट ते असं होतं की ते काठोकाठ बिल्डर बांधतात आणि नदीच्या नाल्याच्या जागेमध्ये अतिक्रमण करून ती जागा सोडल्याची दाखवतात आणि सोडल्यानंतर तीच जागा ते त्यांच्या वापराकरता घेतात। म्हणजे पूर्वीचं आता जर उदाहरण द्यायचं आमटे गार्डनचा देता येईल, तिथला नाला 60 फूट होता, तर 60 फूट झाल्यानंतर तो नाला पूर्वीची जुनी संरक्षक भिंत काढून नवीन संरक्षक भिंत बांधली आणि नाला 15 ते 16 फुटावर आणण्यात आणला आणि उर्वरित जागा शेजारच्या बिल्डरांनी अक्वायर केली म्हणजे ती केक सारखी त्यांना कापून दिल्यासारखीच आहे। बरोबर। आताचे नगरसेवक निवडणुकीला उभे राहिलेले आहेत, आता यांना तुमचं म्हणजे त्यांनी निवडून येण्यासाठी जर तुमच्या बरोबर त्यांनी सहकार्य केले किंवा तुमच्या प्रश्नावर त्यांनी आवाज उठवला तर त्याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगा? आता निवडणुकीला जे उभे राहतात त्यांना उमेदवार म्हणतात। आता मला उमेद त्यांच्याचकडून आहे आणि मलाच नाही, शहराला उमेद त्यांच्याकडून आहे का अजूनपर्यंतच्या ज्या माजी नगरसेवकांनी किंवा प्रशासकांनी जे नाले रेकॉर्डर घेतले नाहीत त्याच्यामुळे त्यांना सहज खाणं शक्य झालेलं आहे। तर हे खाणं त्यांनी थांबवलं पाहिजे। सगळ्यात प्रथम त्यांनी हे काम केलं पाहिजे की जे नाले ग्रामपंचायतीच्या वेळेला जे नाले होते त्यांचं क्षेत्र मोजणी करून ते रेकॉर्डर घेतलं पाहिजे
आणि जे क्षेत्र अतिक्रमणाने व्यापलेलं आहे ते काढण्याबाबत त्यांनी प्रयत्न केले पाहिजेत आणि असं जर केलं तर बदलापूरमधले सगळे नैसर्गिक प्रवाह पूर्णरित्या वाहू शकतात आणि जर नैसर्गिकरित्या ते पूर्ण प्रवाह जर वाहू गेले तर जमिनीत पाणी मुरेल आणि जमिनीत पाणी मुरलं तर जमिनीत पाण्याची पातळी जी खोल गेलेली आहे ती वर येईल. आता उदाहरण द्यायचं झालं तर पनवेल रोडचं ठेवता येईल. पूर्वी तिथे बोरिंगला पाणी लागत, आता त्या भागात बोरिंगला अजिबात पाणी लागत नाही कारण जमिनीत सगळीकडे सिमेंटीकरण झाले, जमिनीतच पाणी मुरत नाहीये. आणि आपल्या नशिबाने आपलं इतकं निसर्ग सान्निध्य आहे बदलापूरला. शिरगाव भागामध्ये सगळी डोंगर आहेत म्हणजे सह्याद्री पर्वतच आहेत, त्याच्यातून 5 ते 6 नद्या उगम पावतात. आता मी नद्याच म्हणे, नंतर त्या ओढे झाले, ओढ्याचे यांनी नाले बनवले. ते नाले जर नवीन पनवेल रोडला तिथे जर त्यांनी थांबवले आणि ते पाणी थांबवलं आणि तिथं त्यांनी पाण्याचे डोह बांधले तर ते संपूर्ण पाणी त्या संपूर्ण तिथे जिरलं जाईल आणि संपूर्ण शहरामध्ये पसरेल आणि शहरातली जमीन शांत होईल. शहरातली वनराई नष्ट होणार नाही कारण झाडांना पाणी मिळेल. जर ते बंद झाल्यामुळे काय झालं, आता जमिनीची पाण्याची पातळी दिवसेंदिवस खाली चाललेली आहे, त्याच्यामुळे झाडांना पाणी मिळत नाही. काही दिवसांनी ती झाडं मरतील, वनराई तर नष्टच झालेली आहे आणि बोरिंगलाही पाणी लागेल असं झालेलं आहे. उद्या जर अशी परिस्थिती आली का बोरिंगला पाणी नाही मिळालं आणि जे सरकारी पाणी जर अचानक काही प्रसंग झाला, एखादा अपघात घडला आणि बंद झालं तर ही आपल्या पाण्या वाचून बदलापूर वासी तडफडून मरतील, ही शक्यता खूप मोठी आहे. म्हणून नवीन येणाऱ्या उमेदवारांना मी हे सांगेल तर ही भयानता तुम्ही लक्षात घ्या आणि आता जे तो उभे राहिले ते शहराच्या रक्षणाकरता तुम्ही काहीतरी करा. जर नदी नाले वाचले तरच आपलं शहर वाचेल, नाही तर आपलं शहर वाचणार नाही. नाना, मला एक सांगा की बदलापूरमध्ये पुराचा धोका आहे का, याबद्दल तुमचं काय मत आहे? 25 ते 30 वर्षापूर्वी बदलापूरला पुराचा धोका अजिबात नव्हता, परंतु 25-30 वर्षानंतर जसं ग्रामपंचायत विलीन झालं आणि शहरीकरण चालू झालं तर ते शहरीकरण झालं त्याच्यामुळे नाल्यांचे आकारमान बंद केले गेले, नदीमध्ये भराव केले गेलेले. त्याच्यामुळे जे पाणी वाहतं ते मुळात जे नाल्यातून किंवा ओढ्यातून व्हायला पाहिजे होते त्यांचा पाण्याच्या ओढ्याचा आकारमान बंद केल्यामुळे ते पाणी शहरात शिरू लागलं आणि तसं बघितलं तर हा पूर्ण आपला उतार आहे. डोंगर म्हणजे शिरगावकडून जर आपण मांजरलीपर्यंत गेलं तर हा पूर्ण उतार आहे आणि त्या उतारात जर पाणी थांबलं तर पाणी जिरणार नाही आणि जर ते बंद केल्यामुळे पाणी फटदिशी खाली उतरतं, त्याच्यामुळे जमिनीत पाणी मुरलं जात नाही. जे जमिनीत पाणी शोषलं गेलं आणि शेजारची जर जे पाणफुटी म्हणतात ती तर आता संपूर्ण नष्ट केली, ती जर समजा असती तर पुराच्या पाण्याला ती रोखू शकते. आता ती पुराच्या पाण्याला रोखल्या पुराचं पाणी सरळ याच्या रस्त्यावर येतं, सिमेंटच्या रोड येतं रस्त्यावर वाहलं जातं. आता जर तुम्ही पावसाळ्यात बघत असाल तर सगळं नाल्यामधून पाणी वाहतच नाही, रस्त्यावरून पाणी वाहतं आणि गटारं संपूर्ण सगळी भरलेली आहेत म्हणजे गटारांचं काय निकामी झालेली, त्याचं पाणी पण सगळं रस्त्यावर येतं. त्याच्यामुळे लोकांना जर मोठा पाऊस झाला, कंटिन्यू झाला, आता आपल्या ह्या वर्षी असा पाऊस झाला का थोडा थोडा पडला म्हणून पोरांना पुराचं स्वरूप जाणवलं नाही, पण एका दिवशी जर एकदम ढगफुटी पाणी फुटला तर संपूर्ण बदलापूरच्या घराघरात पाणी शिरून जशी 2005 साली हेंद्र्यापाडीची परिस्थिती झाली असते तशी परिस्थिती इतरही भागात होऊ शकते. आपले जर असे बळी जायचे नसतील तर जे नाले इमारतीखाली घेतलेले आहेत, वळवलेले आहेत ते संपूर्ण ते नाले बाहेर काढले पाहिजेत आणि नाल्यांना पूर्ण संरक्षण दिलं पाहिजे, तरच आपलं बदलापूर जगेल आणि पुराचा धोका कमी होईल. उदाहरण द्यायचं झालं तर अजयराजा हॉलजवळ अगदी नाल्या जिथे 5 नाले एकत्र येतात, 5 नाले ओढे एकत्र येतात आणि नदीचं स्वरूप सांगतात, त्या नदीमध्येच हॉकिंग आणि पार्कर झोन बांधवायला लागले. तिला रेड लाईन म्हणतात. रेड लाईनमध्ये अशा गोष्टी कधी केल्याच जात नाहीत. इतर वेळेला पण जर पूर आलं तर तो बोगदा पूर्ण पाण्याने बंद होतो आणि भरून जातो. ते शेजारचा रस्ता, हॉस्पिटल सगळे पाण्यामध्ये आणि तितकं करून यांचा भागत नाही. त्याच्यानंतर ओव्हरब्रिज बनवलाय तोही पाण्यामध्ये. जर तिथे हॉकर झोन आणि पॉकर झोनमध्ये जर पाणी तिथे साचलं तर त्या पुरालाही धोका पोचू शकतो, त्याचा पाया ढिसळू होऊ शकतो आणि ते पाणी संपूर्ण शहरात शिरतं. आणि आपण दरवेळेला अनुभव घेतात का बाजारपेठ थोडंसं पाणी पडलं की बाजारपेठेत पाणी भरतं आणि पाण्यामध्ये चालणं मुश्किल होतं. कशा परिस्थितीत लोक प्रवास करतात हे त्यांनाच माहिती. आणि आपलं बदलापूर इतकं सुंदर होतं, सुंदर बदलापूर, निसर्ग सुंदर म्हणून बाहेरचे लोक राहिले जातात. ज्यावेळेला त्यांना असे प्रसंग येतात ते बदलापूरला बकालपूर म्हणतात, ते थांबायला पाहिजे. म्हणून मी नवीन येणाऱ्या उमेदवारांना करेल की माझं तुझं बदलापूर वाचवा, ते बकालपूर होऊन देऊ नका, ते निसर्गरम्य बदलापूरच राहू द्या. नमस्ते बदलापूर. बदलापूर वासियांनो, नाना नदी नाले निसर्ग वाचवण्यासाठी साथ घालत आहेत. ती आपल्याला पुढील पिढीला वापरण्यासाठी
बक्कल पाणी आणि शुद्ध हवा मिळावी यासाठी नदी नाले नातवंडांना चित्र दाखवण्याची वेळ येऊ नये म्हणून आता बदलापूर शहराच्या निसर्ग रक्षणासाठी जीवावर उदार झालेला हा नाणा आपल्याला मिळालेला आहे. तो नंतर मिळणे अशक्यच आहे, कारण यापुढे या स्वार्थी जगात घरावर तुळशीपत्र ठेवून तुमच्या पुढील पिढीच्या भवितव्याची काळजी घेणारा नाणा मिळणे हे दुर्मिळच आहे सर. म्हणून आता सावध व्हा आणि नानांनी जे जे काही सांगितले ते लक्षपूर्वक ऐका. आमचा व्हिडिओ ऐका, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.